मी प्रसाद दिवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा कथापदांची या मालिकेतील हा 6वा भाग. श्री पंत हे अवतारी पुरुष होते, साक्षात दत्तच. पण असं जरी असलं तरी जेव्हा अवतारी पुरुष मानवी रूपात येतात तेव्हा मानवाच्या सर्व उपाधी त्यांना सांभाळाव्याच लागतात. श्री पंतांनाही प्रपंच होता. प्रपंचातील सर्व कर्तव्य त्यांनी यथायोग्य निभावली. असं जरी असलं तरी संसारातील सुखदुःखांचे चटके त्यांनाही भोगावेच लागले. असंच एकदा सुमारे 1886च्या सुमारास श्री पंतांच्या वडिलांचे निधन झाले. पंतांना त्याचं अतिशय दुःख झालं आणि ह्या दुःखावेगातच पंतांकडून एक पद झालं. ते पद क्रमांक आहे 49. दत्ता न्याय तुझा न्याय. चला तर ऐकूया या पदाची कथा. दत्ता न्याय तुझा न्याय. दत्ता न्याय तुझा न्याय. पतित पावन ब्रीद त्रिभुवनी गाजे. पतित पावन ब्रीद त्रिभुवनी गाजे. पडल्या नुठविसी न्याय न्याय. दत्ता न्याय तुझा न्याय. दत्ता न्याय तुझा न्याय. 1886 पासून पंतांच्या लेखन व्यवसायात थोडी शिथिलता आली. त्याचं एक कारण असं झालं की 1886च्या मे महिन्याच्या सुट्टीत ते दड्डीस गेले असता तारीख 22 मे 1886 रोजी त्यांचे वडील रामचंद्र पंत उर्फ अण्णय्या हे बेळगाव येथे महादेव गल्लीतील त्यांच्या बिऱ्हाडी अकस्मात कालाधीन झाले. ही दुःखदायक वार्ता पंतांना दड्डीस समजल्याबरोबर ते बेळगावास आले. ते सुट्टीनिमित्त दड्डीस गेले असता वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना अतिशय दुःख झाले. त्यावेळी पंतांचे आजे बाळकृष्ण पंत यांचा वृद्धापकाळ चालू होता व बाळेकुंद्री येथील घरचा सर्व कारभार अण्णय्या स्वतः पाहत असत. त्यामुळे ते हयात असेपर्यंत पंतांना बाळेकुंद्रीकडील प्रापंचिक गोष्टींकडे फारसे पाहावे लागत नसे. पण त्यांच्या पश्चात तो सर्व बोजा पंतांवर पडला. वडिलांच्या निधनाने पंतांना जनरहाटीप्रमाणे अपरिमित दुःख झाले खरे, पण आपली सुखदुःखे निवेदन करण्याचे त्यांचे विश्रांतीस्थान म्हणजे सद्गुरू बालमुकुंदाखेरीज अन्य कोण असणार. त्यामुळे दड्डीहून परत आल्यावर वडिलांच्या निधनाने झालेल्या दुःखावेगात तारीख 29 मे 86 रोजी ते भजनाला बसले असताना जे पद झालं तेच पद दत्ता न्याय तुझा न्याय हे पद म्हणून त्यांनी सलगीच्या निष्ठुरतेने सद्गुरूच्या पतित पावन ब्रीदावर प्रहार करून संकटसमयी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे. अशा रीतीने पंतांना पितृवियोगाने झालेल्या दुःखाचे पर्यवसन भक्तिप्रेमांतून दत्तप्रेमलहरीमधील पद क्रमांक 49 निर्माण झाले व दिवसेंदिवस त्यांना होणाऱ्या सुखदुःखांची बोलवण भगवत भजनांतून
नवीन नवीन पदे होऊ लागली. कथेसाठी संदर्भ सॉलिसिटर केशव रामचंद्र दिवेकरकृत श्री पंतचरित्र. हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.